नमस्कार. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. मंडळी, आज रोजच्या प्रमाणे व्हिडिओची सुरुवात न करता आज या कवितेच्या ओळीने केली सुरुवात. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. मंडळी, आज 27 फेब्रुवारी म्हणजेच मराठी भाषा दिन. मराठी भाषा दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मंडळी, 3 ऑक्टोबर 2024 रोजी आपल्याला आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. अभिजात भाषा म्हणजे क्लासिकल लँग्वेज. खरंच खूप मोठं स्थान भेटलं, कारण आपली मराठी भाषा आहेच तशी खूप प्राचीन, एक स्वातंत्र्य असलेली भाषा, एक साहित्याने समृद्ध असलेली भाषा. खरंच आपल्या मराठी भाषेला खूप खूप असा मोठा इतिहास आहे. पण मंडळी, आपली भाषा आपणच जपायला हवी. आपल्या नव्या पिढीला सुद्धा ही भाषा बोलायला लावली पाहिजे. कारण आता सध्या सर्वांचीच, तुमची, आमची, सर्वांचीच, माझी स्वतःची देखील मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात. शिक्षणाच्या दृष्टीने एक 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 तो डिसिजन योग्य असेल अयोग्य असेल मला माहीत नाही, पण आपण आपल्या घरात ती भाषा बोलली पाहिजे. मंडळी, होतं आहे काय, आता मुलं शाळेत जातात, आपण इंग्रजीचा अट्टहास करतो, त्यानंतर तिथे त्यांना हिंदी शिकवली जाते, आपण मराठी बोलण्यावर भर देतो, आणि होतं काय, ह्या भाषेच्या गर्दीमध्ये ना ते त्यांची मूळ भाषा विसरून जातात. तर मंडळी, आपली भाषा आपणच जपायला हवी. कारण मराठी भाषेसारखी समृद्ध भाषा कुठेच नाही आहे. सगळ्याच भाषा महत्त्वाच्या, सगळ्याच भाषेमध्ये ज्ञान आहे, विज्ञान आहे, साहित्य आहे, समृद्धी आहे, सगळ्याच भाषांमध्ये आहे. पण आपली मातृभाषा ही आपली आई असते. आपल्या आईला विसरून चालेल का? नाही ना. तर मंडळी, आज आपण 27 फेब्रुवारी दिवशीच नुसती ही भाषा नाही बोलायची. आपण इतर दिवशी जमेल तितकी, जमेल तेवढ्या लोकांमध्ये ही भाषा बोलायला हवी. त्याचा प्रचार आणि प्रसार करायला हवा. आता हे कसं होईल? मुळात आपल्या घरापासून याची सुरुवात व्हायला हवी. तर मुलांमध्ये आवर्जून मराठी भाषेमध्येच बोला. आपल्या मित्रपरिवारामध्ये मराठी भाषेमध्येच बोला. जर परभाषिक मित्र असेल तर त्याच्याशी मराठीमध्ये बोला. त्याची भाषा त्याला बोलू द्या, पण तुम्ही तुमची भाषा बोलणं चालू ठेवा, जेणेकरून तो सुद्धा हळूहळू समजेल. बरोबर की नाही? पुस्तकं वाचा, साहित्य वाचा, कविता वाचा. खरंच आपला खूप अमूल्य असा ठेवा आपल्या साहित्यकारांनी, आपल्या संतांनी, कवींनी त्यांच्या साहित्यातनं जपून ठेवला आहे. तो कुणासाठी? तो आपल्यासाठीच ना. त्यांचा वारसा आपण पुढे नेऊया. आणि एवढंच बोलून मी आपल्या व्हिडिओची सुरुवात करतो आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जय महाराष्ट्र, जय मराठी. हे बघा मंडळी, घर राहिलं की अशी कामं लागतात. समीक्षाने खाली तांदूळ आणून ठेवले होते रेशनचे. आमचं रेशन आलं ना, ते आता मी येताना एक्सरसाइज उरकली आणि हे घेऊन आलो. चला, नाही तिला पण संध्याकाळी दमून येईल, आपण थोडंसं नेऊन ठेवलेलं बरं ना. हां, इथल्या इथं तर न्यायचं आहे. हां, चढ आहे एवढंच, बाकी काय नाही. बाकी अंतर वगैरे खूप कमी आहे. चला, नेऊन ठेवूया. बघा, इकडे देवाची बत्ती करतोय. शुभंकरती पण म्हणतो, रोज करतो. तर मला चहा करून देतो आणि देवाची बत्ती रोज करून देतो. कचरा मारणार, साफसफाई करणार, तनु पाणी वगैरे भरणार, दक्ष पूजा वगैरे करणार. कामं वाटून घेतलेली आहेत. बघा किती क्लीन दिसतं वातावरण. बघा, एकदम क्लीन आहे वातावरण. बघा तनु, चला मंडळी, झोपले सगळे. तर मंडळी, आज दिवसभर बघितलं आपण, खाली गेलो होतो, सामान आणलं. आज मराठी भाषा दिवस सुद्धा होता.
तर चला आता व्हिडिओमध्ये आता इथेच थांबायची वेळ झाली. झोप पण भरपूर आली आहे आणि आता झोपतो. उद्या सकाळी उठायचं आहे. तर सर या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री. चला भेटू उद्या सकाळी. शुभरात्री. चलो मंडळी आता झोपूया. आता दिवसभर तुम्ही बघितलात आपण बाहेर गेलो होतो फिरायला म्हणजे राऊंड मारायला एक्सरसाइज. खाल्ले तांदूळ आणले. नंतर मराठी भाषा दिवसाबद्दल थोडंसं आपलं मनोगत व्यक्त केलं. आणि आज काही जास्त काही बाहेरचं काही शूट नाही केलं. घरीच होतो. ऑफिसचं काम होतं. नंतर ऑफिसचं काम केलं. आता झोपूया. आता उद्या सकाळी भेटूया. उद्या आहे शनिवार. आपल्याला ऑफिसला सुट्टी असणार पण दुधाचं काम मात्र रेग्युलर आहे. आणि उद्या फेब्रुवारी महिना सर्वात छोटा. उद्या महिन्याचा शेवटचा दिवस. तर चला तुझा सर आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री.